धनंजय मुंडेंच्या विरोधात परभणी इथं केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मनोज जरांगेंवर बीडमध्ये दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलाय। याआधी मुंडे समर्थकांनी परळी पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या दिल्यानंतर त्या ठिकाणी देखील अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता। गोविंद शेळके आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। गोविंद, मुंडे समर्थक जरांगेंविरोधात कसे आक्रमक होताना दिसतात? प्रज्ञा, काल दुपारपासूनच खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी जे काही परभणीमध्ये विधान केलं होतं धनंजय मुंडे यांच्या संदर्भात, त्यानंतर वंजारी समाज किंवा मुंडे समर्थक हे आक्रमक होताना पाहायला मिळाले होते। परळीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये अदखलपात्र गुन्हा दुपारी दाखल झाला होता। मात्र बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनला काल दुपारपासून जे आलेले मुंडे समर्थक होते ते जवळपास 8 ते 9 तास म्हणजे पहाटे 3 वाजेपर्यंत शिवाजीनगर पोलीस स्टेशनलाच बसून होते। रात्री तर मुंडे समर्थक महिला सुद्धा शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्या होत्या आणि यामध्ये काही घडामोडी सुद्धा घडल्या, जसं गुणरत्न सदवर्ते त्यानंतर लक्ष्मण हाके यांनी मोबाईलवरती संवाद साधला आंदोलनकर्त्याशी आणि सांगितलं की कशा प्रकारे कायद्याने याच्यात गुन्हा दाखल होतो आणि त्यानंतर बीड पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामुळे जो काही संघर्ष काल आपल्याला दिवसभर पाहायला मिळाला, मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी होत होती, सुरेश धस यांच्या संदर्भातली घोषणाबाजी होत होती आणि त्यातून आता मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये बीड शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे। गोविंद, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।